आजपर्यंत आपण अनेक वेळी लग्न मोडताना पाहिलं आहे। त्यामध्ये बऱ्याच वेळा मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे लग्न मोडलेलं दिसतं। मुलगा इंजिनियर, डॉक्टर हवा, त्यांचा मुंबई पुण्यामध्ये स्वतःचा फ्लॅट हवा, सरकारी नोकरी हवी, गावाकडे शेती हवी, आई वडील सोबत नको, असे अनेक आग्रह धरून मुली लग्न मोडतात। पण यावेळी काही वेगळं झालं। मुलाचं सिबिल खराब असल्यामुळे लग्न मोडलं असा प्रकार महाराष्ट्रात प्रथमच घडलाय। नेमका काय विषय आहे, चला तर पाहूयात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहताय शिवबंधन न्यूज। अनेक बँका ग्राहकाला कर्ज देताना बँका ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेबाबत त्याचा सिबिल स्कोअरचा विचार करतात। सिबिल चांगला असेल तर त्याला कर्जवाढ किंवा कर्जावरील व्याजदर थोडा कमी केला जातो। त्याचं उलट सिबिल खराब असेल तर त्याचा व्याजदराचा टक्का वाढवतात। किंवा एखाद्याचं सिबिल जास्तच खराब असेल तर बँका त्या ग्राहकाला कर्ज नाकारतात। मात्र या सिबिलमुळे एखाद्याचा विवाह मोडला जातो अशी घटना आपण प्रथमच ऐकत आहोत। महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील ही घटना आहे। दोन कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाहाची बोलणी सुरू झाली। पुढे जाऊन पसंती ठरली, घेवाण-देवाणाबाबत चर्चा झाली, लग्नाची तारीख ठरवण्याच्या बाबत मुलाच्या घरी बैठक सुरू झाली। या बैठकीत मुलीचे मामा देखील उपस्थित होते। बैठक सुरू असताना अचानक मुलीच्या मामांनी मुलाचा सिबिल स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला। मुलाचा सिबिल स्कोअर तपासला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। हे सर्व सुरू असताना त्या सिबिल मधून मुलाची संपूर्ण आर्थिक परिस्थिती समोर आली। त्यांनी घेतलेले कर्ज व त्याची न झालेली परतफेड हे सर्व स्पष्ट झाले। त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना सुद्धा यावर काही बोलता आले नाही। या सर्व घटनेमध्ये मुलगा कर्जबाजारी असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं। त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असलेला बैठकीचा कार्यक्रम उधळण्यात आला। मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही म्हणून आम्ही मुलगी देत नाही असं म्हणून मामा यांनी लग्न मोडून तिथून निघून गेले। तर आता लग्न करायचं असेल तर मुलाने इतर गोष्टींसोबत सिबिल स्कोअर ही मजबूत ठेवावा असे या घटनेतून समोर आले, नाहीतर लग्न मोडल्याच जमा। माहिती आवडल्यास आपल्या शिवबंधन न्यूज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।